धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। जणू त्या संबंधितच्या पायात तेच पैंजण आहे जे वर्षाने त्या खाडीमधून आणले होते। वर्षाने पांघरून ओढून घेतलेले आणि तो आवाज आता जोरजोरात येऊ लागला। ती वर्षाच्या जवळ येत होती, खूप जवळ। ती येऊन वर्षाच्या बेडजवळ ठेपले। तिचा वर्षाच्या बेडला एक धक्का बसला आहे असे वर्षाला जाणवले। वर्षाने आपले पांघरून काढून पाहण्याचा निर्णय घेतला आणि तिने हळूहळू आपले पांघरून काढले व बेडच्या बाजूस पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते। हुश असे म्हणत तिने समोर पाहिले तर वर्षाच्या चेहऱ्यासमोर तिचा चेहरा होता, अत्यंत भयंकर। तिचे आव असलेले ते तोंड, आतील काळी जीभ, ते काळपटलेले दात। वर्षा ते पाहून जोरजोरात किंचाळू लागली। ते पिशाच्च वर्षाच्या शरीरापासून काहीशा अंतरावर हवेत बनगत होते। त्याचे केस वर्षाच्या चेहऱ्यावर उलटलेले होते। वर्षा किंचाळली। तिच्या किंचाळण्याने घरातील सर्वांना जाग आली। काय झाले, काय झाले असे म्हणत सर्वजण वर्षाच्या खोलीत धावत आले। वर्षा घामाघूम झाली होती, तिचे ओठ थरथर करीत होते। ते प्रेत आता तिच्या ध्यानीमनी आणि मुख्य म्हणजे त्यांच्या घरात आता त्याने प्रवेश मिळवला होता। आता खरा सुरू झाला अनर्थ। वर्षाच्या आईने तिला जवळ घेतले आणि समजावू लागली। तिला त्यांनी पाणी दिले तेव्हा कुठे तिला शब्द फुटले आणि ती बोलू लागली, भूत आई, भूत आहे इथं। त्यावर प्रथमेश पुढे आला आणि म्हणाला, हे बघ, शांत हो, तुला वाईट स्वप्न पडलं असेल म्हणून तुला तसे दिसले असेल, शांत हो आणि दिवसभर ते भूताच्या गोष्टी वाचतेस ना, त्याने दुसरं काय होणार। त्यावर केविलवाण्या स्वरात म्हणाली, दादा खरंच रे, मी पाहिलं आहे, इथेच माझ्या चेहऱ्यावर होतं ते। असे बोलत वर्षाला रडू फुटले आणि ती हुंदके देत रडू लागली। वर्षाचे बाबा तिच्या जवळ येऊन तिला शांत करीत होते तेव्हाच प्रथमेश चिंतित होता। त्याची नजर तेव्हा खाली गेली आणि त्याने पाहिले तिथं एक वृद्ध माणूस वरती त्याच्याकडे पाहत होता। प्रथमेशला समजले नाही तो कोण होता इतक्या रात्री, आमच्याकडे का पाहतोय। वर्षा शांत झाली होती आणि पुन्हा ती झोपी गेल्यानंतर सर्व आपापल्या खोलीत परतले। सकाळ झाली होती। वर्षाला परत ताप आलेला होता। प्रथमेश आता विचारात होता, आपली बहीण बरेच दिवस झाले असे का वागते। तेव्हा त्याच्या अचानक लक्षात आले तो वृद्ध माणूस जो रात्री त्यांच्याकडे पाहत होता। प्रथमेश तडक उठला आणि खाली आला। बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केली व इकडे तिकडे विचारत त्याला त्या वृद्धाचे घर भेटले आणि तो एका जवळच्या आवारात पोहोचला तेव्हा तेथे एक छोटेसे घर होते। प्रथमेश त्याचे दार ठोठावण्यास पुढे झाला, पण तितक्यात त्याला आतमधून एक आवाज आला, दरवाजा उघडाच आहे, आतमध्ये ये। प्रथमेश चमकला। त्याने दार आत ढकलले व आतमध्ये आला। प्रथमेश काही बोलणार तितक्यात ते वृद्ध त्याला थांबवत म्हणाले, येताना पाहिलं होतं मी तुला, माझ्या घराकडे ये, बस। माहीत आहे मला तू कशासाठी आला आहेस। तुझी बहीण भेटली होती मला, तू तिचे ऐकायला हवं होतंस। रात्रीचा प्रकार सगळा तिने खरा सांगितला आहे। प्रथमेश उद्गारला, म्हणजे म्हणायचंय काय आहे तुम्हाला की वर्षाने खरंच पाहिले। त्यावर ते वृद्ध उत्तरले, मी तिला टाळले होते त्या खाडीबद्दल सांगण्यास, पण हट्टी आहे ती खूप। इथं गेली ती आणि घेऊन आली एक अनाहूत शक्ती सोबत। त्यावर प्रथमेश म्हणाला, तुम्ही कसं हे सांगू शकता, जर हे खरं आहे तर सिद्ध करा ना, चला माझ्या घरी। असे म्हणल्यास ते वृद्ध देखील प्रथमेश सोबत येण्यासाठी तयार झाले। वाटेत आत जात ते दोघे बोलत होते। प्रथमेश त्यांना विचारत होता, तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर माझ्या बहिणीच्या जीवास धोका। प्रथमेशने वाक्य तोडून ते म्हणले, हो आहे तिच्या जीवास धोका। मी अशा बऱ्याच केसेस पाहिल्या आहेत आणि बऱ्याच जणांना यातून सोडवलं आहे। आता पाहूयात तुमच्या घरी काय चालले आहे। असे बोलत बोलत ते घरी पोचले। घरी आल्यानंतर वर्षाच्या आई वडिलांचे गोंधळणे स्वाभाविक होते। कोण एक अनोळखी माणूस आपल्या घरात येऊन
त्यांना त्यांच्या घरात असलेल्या अमानवी ताकदीबद्दल सांगितल्यास कोणाचा देखील विश्वास बसणार नाही. तरी देखील प्रथमेशने त्यास आणले होते म्हणल्यास काहीतरी तथ्य असेलच. म्हणून वर्षाच्या आई वडिलांनी तात्पुरता का होईना विश्वास दाखवला. तसे त्या वृद्ध माणसाने आपल्या समवेत काही सामग्री देखील आणलेल्या होते. त्याने प्रथम बसून सर्वांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितले, हे पहा, तुमच्या मुलीने असं काही वाईट पाहिलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये तसं काही असेल तर आपल्याला लवकर कळेल. पण एक गोष्ट आहे, ती प्रेतात्मा आपल्यापैकी कोणालाही वशमध्ये करू शकते किंवा ती वर्षाच्या शरीराचा लपण्यासाठी आधार घेऊ शकते. वर्षाच्या आई बाबा यावर विश्वास ठेवण्यात तयार नव्हते, परंतु मुलीच्या जीवाचा प्रश्न होता म्हणून त्यांनी ते मान्य केलं. सर्वजण वर्षाच्या खोलीत आले. वर्षा तेव्हा झोपलेली होती. त्या आजोबांनी आपल्या जवळीतून एक काळी मेणबत्ती काढली व वर्षाच्या बेडच्या एका कोपऱ्यात पेटवून ठेवली. असे करत त्यांनी चारी बाजूला 4 मेणबत्त्या लावल्या, 4ही काळ्या रंगाच्या. व त्यांनी सांगितले देखील, जर ती आत्मा सध्या वर्षाच्या शरीरात असेल तर या मेणबत्तीच्या क्षेत्राबाहेर ती पाऊल नाही टाकू शकणार, पण ती वर्षाला नक्की हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. ते बोलतच होते की तितक्यात वर्षाचे केस हवेत आले, जणू कोणी मुठ्ठीत धरले असावे. आणि तसेच तापाने फणफणत असलेली वर्षा तिला कोणीतरी केसांना धरून हवेत उचलत होते. वर्षा मदतीसाठी हात देखील वाढवू शकत नव्हती. ती हवेत होती. तिच्या डोळ्यातून गळगळ पाणी आले होते. वर्षाच्या डोळ्यात पाणी होते. वर्षाला जाणवत होते की आपल्या शरीरावर कोणत्या तरी अतृप्त आत्म्याचा ताबा झाला आहे. वर्षाला खूप त्रास होत होता. ती आई बाबांना हाका मारत होती की मला वाचवा, पण तिच्या घरचे काहीही करू शकत नव्हते. असाय होय. तेव्हा लगेच त्यांच्या घरी आलेल्या आजोबांनी वर्षाच्या अंगावर गोमूत्र टाकले. तसेच वर्षाच्या अंगात असलेले ते पिशाच ओरडू लागले. तेव्हा वर्षाच्या ते रूप पाहून घरचे तिच्या खूप घाबरून गेले होते. वर्षाचे ते लाल डोळे आणि चेहरा तिचा पूर्ण सुकून गेला होता आणि ते गोमूत्र तिच्या शरीरावर टाकल्याने तिच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या आणि तिचे हातपाय वाकडे झाले होते. केसही तिचे पासले गेले होते. वर्षा आता आक्रमक झाली होती, पण वर्षा कोणालाही इजा करू शकत नव्हती, कारण की त्या आजोबांनी तिच्या बेडभोवती लावलेल्या काळ्या मेणबत्तीमुळे हे वर्षाला समजतात की आपण ह्या मेणबत्तीमुळे या लोकांना काही करू शकत नाही. म्हणून वर्षात असलेले पिशाच वर्षाला खूप त्रास देऊ लागला आणि ओरडू लागला की मी नाही सोडणार या मुलीला, जीव घेणार, तुम्ही किती प्रयत्न करा, मी नाही सोडणार ह्या मुलीला मी माझ्यासोबत घेऊन जाणार, बघू तुम्ही कसे थांबवणार. आणि खी 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 हसू लागले. हे सर्व ऐकून वर्षाच्या घरच्या पायाखालची जमीन सरकली. वर्षाच्या घरचे त्या आजोबांच्या पाया पडू लागले आणि म्हणू लागले की वर्षाला वाचवा बाबा, वर्षाची मुक्तता करा, त्या पिशाचापासून आम्हाला आमची मुलगी हवी आहे. वर्षा तोपर्यंत हवेत तरंगत होती आणि डोळे फिरवत होती. स्वतःला बेडवर आपटून घेत होती. स्वतःचे केस ओढत होती. वर्षाचं रूप खूप भयानक झालं होतं. असं वाटत होते की ते पिशाच आता काही वर्षाला सोडणार नाही, ते तिला घेऊनच जाणार. तेवढ्यातच त्या आजोबांनी जोरात हनुमान चालीसा बोलायला सुरुवात केली आणि हे ऐकून वर्षात असलेला पिशाच जोरजोरात किंचायला लागला. ते पिशाच एवढं जोरात किंचत होतं की असं वाटत होतं की कानाचे पडदे फाटतील असे वाटत होते. तरीही ते आजोबा हनुमान चालीसा बोलणं काही बंद करत नव्हते. ते सुरूच होते. तेव्हा वर्षात असलेलं पिशाच वर्षाला खूप वेदना देऊ लागले. ते पिशाच बाहेर पडण्यासाठी धडपडू लागले, पण आजोबांनी लावलेल्या मेणबत्तीमुळे बाहेरही येत नव्हते त्याला. तसेच आजोबांनी हनुमान चालीसा बोलत त्या पिशाचावर गोमूत्र टाकू लागले आणि हे सर्व असह्य होऊन ते पिशाच वर्षाच्या शरीरातून बाहेर आले आणि अचानक गायब झाले.
ते बेडवर पिसाच वर्षाच्या शरीरातून बाहेर येताच वर्षा धाड करून बेडवर कोसळली